सर्वांना जय महाराष्ट्र. महाराष्ट्रातील ज्या भूमीने महाराष्ट्राला अध्यात्माचा मार्ग दाखवला, ज्या भूमीने जुलमी निजामशाहीला गुडघे टेकवायला लावले आणि जी भूमी आजही आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरायला मागे पुढे पाहत नाही, ती भूमी म्हणजे मराठवाडा. संतांची वाणी, क्रांतिकारकाचे रक्त आणि आजच्या लढाईचा यलगार पहा. मराठवाड्याचा धगधगता इतिहास आणि लढवय्या मराठवाडा. मराठवाड्याची ओळख फक्त संघर्षाची नाही तर विचाराची आहे. 12व्या ते 17व्या शतकात या मराठवाड्याच्या भूमीने महाराष्ट्राला विचाराची ढाल दिली. पुढे 13वे शतक 1290 संत ज्ञानेश्वरांनी आपेगाव, छत्रपती संभाजीनगर आणि पैठणच्या भूमीत राहून भगवद्गीतेचा ज्ञानदीप ज्ञानेश्वरीच्या रूपात सर्वसामान्यांसाठी खुला केला, तो या मराठवाड्याच्या भूमीतूनच. 16वे शतक 1533 ते 1599 पैठणचे संत एकनाथ महाराज यांनी सामाजिक समतेचा संदेश दिला आणि लोकभाषेत अभंग रचले या मराठवाड्याच्या भूमीतूनच. 17वे शतक संत रामदास स्वामी जिल्हा जालना आणि संत दासोपंत अंबेजोगाई यांनी समाज प्रबोधन केले या मराठवाड्याच्या भूमीतूनच. एवढेच नाही तर संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, पैठण, छत्रपती संभाजीनगर, संत निवृत्तीनाथ, संत सोपानदेव, संत मुक्ताबाई या आपेगाव येथील छत्रपती संभाजीनगर तिथून यांचे मराठवाड्यातील जन्मस्थान आहे. तसे संत जनार्दन स्वामी देवगिरी या संतांनी अन्यायाविरुद्ध आणि विषमतेविरुद्ध लढण्याचे आत्मबळ या मराठवाड्याच्या मातीत पेरलेले आहे. ते आपल्याला आजही बघताना दिसते. 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला, पण मराठवाडा मात्र अजूनही पारतंत्र्यात होता. निजाम आणि त्यांच्या राजाकार सेनेचा अत्याचार सीमेला पोहोचला होता. 15 ऑगस्ट 1947 भारताला स्वातंत्र्य मिळाले, पण निजाम मीर उस्मान अलीने हैदराबाद संस्थान यात मराठवाडा होता तो भारतात विलीन करण्यास नकार दिला. 1947 ते 48 मुक्तीसंग्राम स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदबाई श्राफ, अनंत भालेराव, बाबासाहेब परांजपे आणि नजीम अहमद यांच्या नेतृत्वाखाली मराठवाड्यात अभूतपूर्व जन आंदोलन उभारले गेले. 13 सप्टेंबर 1948 भारत सरकारने ऑपरेशन पोलो ही लष्करी कारवाई सुरू केली. 17 सप्टेंबर 1948 निजामाचे सैन्य शरण आले आणि मराठवाडा निजामाच्या तावडीतून मुक्त होऊन भारतात विलीन झाला. म्हणूनच 17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून साजरा केला जातो. पुढे समाजसुधारक आणि राजकीय नेतृत्व 1950 ते 2000 या मराठवाड्याला लाभले. स्वातंत्र्यानंतर मराठवाड्याने महाराष्ट्राच्या राजकारणाला आणि समाजकारणाला मोठे नेतृत्व दिले. इसवी सन 1950 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी औरंगाबादमध्ये मिलिंद महाविद्यालय स्थापन करून मराठवाड्यात शैक्षणिक क्रांतीची पायाभरणी केली. 1978 ते 1994 याच मराठवाड्यात नामांतर आंदोलन उभे राहिले. मराठवाडा विद्यापीठाचे नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ करण्यासाठी 16 वर्ष प्रदीर्घ सामाजिक लढा चालला. शेवटी 14 जानेवारी 1994 रोजी नामांतर झाले. राजकीय नेतृत्व 1977 ते 2000 शंकरराव चव्हाण ज्यांनी जायकवाडी धरण उभारणीत मोलाचे योगदान दिले आणि पुढे विलासराव देशमुख यांच्यासारख्या नेत्यांनी मराठवाड्याला राज्याच्या पटलावर मजबूत स्थान मिळवून दिले. असा हा संघर्षमय आणि लढवय्या मराठवाडा म्हणून ओळखला जातो. तसेच आजच्या मराठवाडा पाणी, शेतकरी व आरक्षणाचा लढा व 21व्या शतकातही हा मराठवाडा शांत बसलेला नाहीये. इतिहास बदलला, काळ बदलला, पण मराठवाड्याची लढवय्यी वृत्ती बदललेली नाही. आजही हा मराठवाडा महाराष्ट्र सरकार व केंद्र सरकारला झुकायला लावतो. आजचा मराठवाडा आपल्या अस्तित्वासाठी, पाण्यासाठी आणि हक्कासाठी लढत आहे.
2012 ते 16चे भीषण दुष्काळ. पाण्याचा तीव्र तुटवडा असताना मराठवाड्याने वॉटर ट्रेन लातूर सारख्या संकटाचा खंबीरपणे सामना केला आणि पाण्यासाठी हक्काची मागणी लावून धरली. जसे 2023-24 मराठा आरक्षण आंदोलन. अंतरवाली सराटी जिल्हा जालना येथून मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या मराठा आरक्षण आंदोलनाने संपूर्ण महाराष्ट्र हादरवून सोडला. मराठवाडा पुन्हा एकदा सामाजिक संघर्षाचे केंद्रबिंदू ठरला. न भूतो न भविष्य अशी अंतरवालीची सभा महाराष्ट्रच नव्हे तर जगाला दाखवून दिली की सभा आणि आंदोलन कसे असते. ही मराठवाड्याच्या भूमीतूनच. ताजे असलेले अभिजित दिपके यांचे दिल्लीतील जंतर मंतरवर असलेले आंदोलन. हे अभिजित दिपके हेही मूळ मराठवाड्यातले छत्रपती संभाजीनगरमधले. मे 2026 मध्ये सुप्रीम कोर्टातील एका सुनावणी दरम्यान तरुणांना बेरोजगारांना उद्देशून केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्यानंतर ज्यात कॉक्रोच झुरळ असा उल्लेख झाला होता, तर अभिजित दिपके यांनी या अपमानाचा उपरोधिक विरोध करण्यासाठी 16 मे 2026 रोजी कॉक्रोच जनता पार्टीची दिल्लीत स्थापना केली होती. ही मराठवाड्यातूनच. मराठवाड्याचे किल्ले दौलताबाद, कंधार, नळदुर्ग आणि समृद्ध निसर्गाचे ते शोर. संत ज्ञानेश्वराच्या ज्ञानेश्वरीपासून सुरू झालेला हा प्रवास मुक्तीसंग्रामाच्या रक्ताने सिंचला गेला आणि आज हक्काच्या आंदोलनातून धगधगत आहे. मराठवाडा हा फक्त एक भौगोलिक भाग नाही, तर तो अन्यायाविरुद्ध पेटून उठणारा एक विचार आहे. याच मराठवाड्यात जागतिक वारसा स्थळ म्हणजे अजिंठा लेणी, वेरूळ लेणी सुद्धा याच मराठवाड्यात आहे. तुम्हाला मराठवाड्याच्या या इतिहासामधील कोणता टप्पा सर्वात प्रेरणादायी वाटतो? कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मराठवाडा.